इतर नागरिकांना काय आवाहन करतात? आम्ही आत्ताच काश्मीरला जाऊन आलो आणि फार सुंदर परिसर आहे तो. तिथला गुलमर्गला एक गंडोला नावाची केबल कार फार प्रसिद्ध आहे आणि खूप पर्यटक तिकडे येत असतात. प्रचंड गर्दी असते. महिने आधी तसं बुकिंग करायला लागतं तेव्हा ते मिळतात आणि सकाळपासून पहाटेपासून लाईन लागलेली असते. तर त्याचं प्रतिकृती छोटीशी एक करण्याचा प्रयत्न केला. ते खूपच मोठं आहे. काश्मीरचे 14,000 15,000 फुटे डोंगर आणि पूर्ण बर्फाने आच्छादलेला डोंगर. 2 टप्प्यांमध्ये तो गंडोला आहे. हा एक टप्पा याच्या अजून वरती तिकडे अजून प्राणवायू पण कमी होतो आणि वातावरण खराब असेल तर तिकीट काढूनही तिकडे जाता येत नाही. आणि तुमच्या नशिबावर आहे, तुम्ही गेलात आणि जर स्वच्छ हवा असेल तर तुम्हाला वरती जाता येतं, तर परत झालं तर त्याची एक छोटीशी प्रतिकृती करायचा प्रयत्न. ज्या प्रकारे तुम्ही पर्यावरणाचा संदेश देताय की कशा प्रकारे आपण तिथे गेल्यावर किंवा आपलं हेल्दी हे जे तुम्ही देताय, पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे आणि आपण मध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे काही सुरू आहे, एकंदरीत तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता? दरवेळेस आपण काही झाले ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा कमी वेळेत अधिक पाऊस झाला की पुणे शहराची काय अवस्था होती आपण देखील पाहिलेली आहे. काय एकंदरीत सांगाल? मला ज्या पुण्याने देशाला विचार केला, प्रत्येक घटकातनं विचार केला, म्हणजे फक्त शैक्षणिक नाही तर राजकीय विचार केला, सामाजिक विचार केला, कलेचा विचार केला. तर तुम्ही ज्याला एक सांस्कृतिक राजधानी असं म्हणता, तर त्या सांस्कृतिक राजधानी उत्सवाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, एखाद्या सणाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, हे आपण सगळ्या पुणेकरांनी एकत्र येऊन ठरवायची गरज आहे. आपला उत्सव, आपला आनंद दुसऱ्याला अपायकारक तर नाही ना, याचाही विचार करणं आवश्यक आहे. वृद्ध माणसं, आजारी माणसं, स्त्रिया, लहान मुलं यांचा सगळ्यात पहिल्यांदा विचार करणं आवश्यक आहे. आणि जे त्रासदायक गोष्टी आहेत त्या टाळून सुद्धा आपण उत्सव साजरा करतो. हे वर्षानुवर्ष आपल्याच उत्सवाने दाखवून दिलं आहे. आपण काही वेगळं करत नाही. त्यामुळे ज्या त्रासदायक गोष्टी आहेत, ज्या अपप्रवृत्ती आहेत, त्या आपल्या विचारातनं, आचारातनं टाळून सुद्धा गणपती बाप्पाची अगदी सच्चाईने आपण भक्ती करू शकतो आणि शक्ती तर तो देतोच. एक शेवटचा प्रश्न, गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये ज्या काही घटना समोर येत आहेत, मन हेलावून जातं, ते पाहिल्यानंतर तू ऐकल्यावर काय तुम्ही बाप्पाकडे काय मागणी करता किंवा एकंदरीत काय? मला एकच मागणी करतो की हे जे एकमेकांविषयीचा पराभूतीचा द्वेष आणि हिंसा माणसाच्या मनामनात आहे, तर ही दूर करून एकमेकांवरचं प्रेम, आदर, सन्मान वाढीस लागावा असं प्रत्येक आमच्याकडनं घडावं हीच प्रार्थना करतो.